या सगळ्याची भरपाई या जन्मात तरी कुणीच करू शकत नाही. पैशात तोलतोयस तू माझ्या घराण्याच्या इब्रतीला. आजवर वजे घराण्याचं नाव मी कुठल्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं. काय सन्मान होता वजे घराण्याचा समाजात. पण आज बाहेर तोंड दाखवायला लाज वाटते मला. ही या घराच्या बाहेर पडली ना तर लोक शेण घालतील माझ्या तोंडात, शेण. हे सगळं जे आज घडलं ते त्याची बातमी अशी वणव्यासारखी पसरली असेल सगळीकडे. काय तोंड दाखवू मी बाहेर, काय करू मी, तू सांग ना. भैरवीजी, याचा विचार तुम्ही आधी करायला पाहिजे होतात. चूक करण्याआधी केला होतात का हा विचार? कोणतीही व्यक्ती ना खोटेपणा करून कधीच यशस्वी होत नसते. खरं तर तुम्हाला त्याच दिवशी कळायला पाहिजे होतं, ज्या दिवशी तुम्ही हे नाटक सुरू केलं ना, की कधी ना कधी तरी हे सत्य बाहेर येणार. अरे काय बोलतोयस तू हे? अगदी बरोबर बोलतोय सोहम. सुमन, तू सावलीनी तिचं सत्य आपल्या सगळ्यांपासून का लपवून ठेवलं त्याचं कारण आपल्याला कळलेलं. आणि तू जर सावलीला दोषी ठरवत असशील तर खरं तर तो दोष आम्हा तिघांचा आहे. कारण मला आणि सारंगला जेव्हा सावलीचं सत्य कळलं तेव्हा आम्ही ते तिच्यापासूनही लपवलं आणि तुम्हा सगळ्यांपासूनही लपवलं. त्यामुळे तुला शिक्षा द्यायची असेल तर मलाही द्यावीच लागेल. नाही, चुकताय तुम्ही. नका असे वागू तुम्ही. मला कळते तुम्ही काय करताय. या पोरीला वाचवण्यासाठी तुम्ही तिची ढाल बनून तिच्या समोर उभे राहताय. पण नाही, ती चुकलीये. तिने खूप मोठा अपराध केलाय. ती दोषी आहे आणि यासाठी तिला एकटीला शिक्षाही मिळणारच आहे. मी तुला म्हणालो होतो ना भैरवी, आठव माझी वाक्य आठव. कोंबडं झाकून ठेवलं म्हणून सूर्य उगवायचं राहत नाही. मी तुला म्हणालो होतो भैरवी, एक दिवस तू एकटी पडशील, तुझ्यासोबत कोणीही राहणार नाही. मी तुला सोडून जातोय, पण एक दिवस मला माफ कर तारा. तुझ्या जबाबदारीपासून मी पळून गेलो, तुला बापाच्या प्रेमापासून वंचित ठेवलं, तुझं बालपण हरवलं माझ्यामुळे. मी तुझा दोषी आहे बेटा, पण हे सगळं तुझ्या आईमुळे झालं. तिने मला नोकर बनवून ठेवलं होतं. माझं स्वाभिमान मला तिच्यासोबत राहू देत नव्हतं. पण एक दिवस मी परत येऊन सगळं व्यवस्थित करेन याची मला खात्री होती बेटा. तुम्ही माफी नका मागू. तुमची काहीच चूक नाही ह्या. मी राहिला प्रश्न मम्माचा, तर मी लहानपणापासून बघत आली आहे ना मम्माला. तिचा स्वभाव मला कधीच पटला नव्हता, पण शेवटी मला तिच्याशिवाय आणि तिला माझ्याशिवाय कोणीच नव्हतं. आम्ही दोघीच होतो एकमेकींसाठी. त्यामुळे ती जे जे वागत आली त्याला असा मला ठामपणे विरोधच नाही करता आला. तुमची काहीच चूक नाही आहे मम्मा. तू इतकी वर्ष हे सगळं माझ्यापासून लपवून ठेवलं. काय म्हणताय ते? म्हणजे तू अख्ख्या जगाशी खोटेपणाने वागत होतीस, पण तू माझ्याशी सुद्धा खोटे वागलीस. काय मिळालं तुला? हे जे काय वागलीस ना, त्याने फक्त तुझीच बदनामी नाही झाली आहे, माझी सुद्धा झाली आहे. आणि माझ्यासोबत सावलीची सुद्धा झाली आहे. त्या घरात तिला सगळे जाब विचारत असणार आहेत. माफ कर मला, पण आज तुला मला मम्मा म्हणायची पण खूप लाज वाटतेय. तारा, तुला लाज वाटते माझी? का आलास? हा भैरवीजी, काय करताय तुम्ही? का आलास आमच्या आयुष्यात? पर का आलास माझ्या लेकीला माझ्यापासून दूर न्यायला? मी हकललं होतं तुला.
मी घालवलं होतं तुला? तू तुझ्या मर्जीने गेला होतास, मला सोडून, ताराला सोडून तुझ्या मर्जीने गेला होतास तू. मी जाऊ म्हटलं नव्हतं तुला. तू गेल्यानंतर या पोरीला एकटीने मोठं केलंय मी. एकटीने स्वतःची ओळख पुसून हिची ओळख निर्माण केली मी. हिचं अस्तित्व निर्माण केलं. आणि आज माझ्या लेकीत आणि माझ्यात विद्वेष निर्माण करायचा प्रयत्न करतोय तू. मग काय करतेस तू? अजून काय वाईट व्हायचं राहिलंय? सॅड. भैरवी, इतक्या वर्षानंतरही तू अजून तशीच आहेस. तारा, जेव्हा मी तुला सोडून गेलो होतो ना, तेव्हा तू खूप लहान होतीस. निर्णय घेण्याची क्षमता तुझ्यात नव्हती.